नमस्कार, मी सागर कुलकर्णी. NDTV मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. आज विधिमंडळामध्ये सर्वाधिक चर्चा होती ती म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि त्याच्या पुढे होणार काय याचे राजकीय पडसाद. मुळात महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिल्याच मंत्र्यांचा अवघ्या 3 महिन्याच्या आत पहिल्या मंत्र्यांचा राजीनामा फार मोठी गोष्ट मानावी लागेल. याला विरोधकांपेक्षाच स्वपक्षातले अंतर्गत वाद आणि दुसरीकडे केलेली कृत्य हेच सर्व जबाबदार आहे असं म्हटलं जातं. एका बाजूला धनंजय मुंडे यांना मुळात मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी नागपूरच्या अधिवेशनामध्ये वेगवेगळी मतमतांतर होती, तरी देखील धनंजय मुंडे यांचं अखेर शेवटच्या क्षणी राज्यपालांकडे जे नाव जाहीर करण्यात आलं, यादी पाठवण्यात आली, त्यामध्ये नाव टाकण्यात आलं. धनंजय मुंडे यांना संधी मिळाली आणि छगन भुजबळांचा पत्ता कट झाला. यामुळे भुजबळ प्रचंड नाराज होते, पण भुजबळांची नाराजी ही एक धनंजय मुंडे यांना घेतली आणि स्वतःचा पत्ता कट झाला म्हणून नाही, तर भुजबळांनी स्वतःहून सांगितलं होतं की अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी होती. कालांतराने भुजबळांचं नाराजी नाट्य चर्चेचा विषय झाला, पण त्यानंतरनं प्रामुख्याने चर्चा सुरू झाली होती नागपूरच्या अधिवेशनात. ती म्हणजे बीड जिल्ह्यात परळीतल्या जे देशमुख हत्या प्रकरण आहे आणि याचे संदर्भातले करण्यात आलेले आरोप. या आरोपांमध्ये विरोधकांचा जेवढी धार होती त्यापेक्षाही सत्ताधारी बाकावरच्या अनेक नेत्यांचेच वेगवेगळे सूर होते आणि तेच धनंजय मुंडेंसाठी डोकेदुखी ठरले. कालांतराने नमिता मुंडे असतील, सुरेश धस असतील, वेगवेगळे बीड जिल्ह्यातले प्रकाश सोळंकी असतील की सत्ताधारी बाकाचे होते, त्यांनीच धनंजय मुंडेंच्या कार्यपद्धतीवर, वाल्मिक कराड यांच्या त्यांच्या खास माणसांची कार्यपद्धती यावरनं नाराजी व्यक्त केली. आणि वेगवेगळ्या जवळपास 2 महिने म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात फार कमी क्वचित असे प्रकरणं घडले आहेत की ज्याच्यामध्ये एखादा नेता माध्यमांच्या आणि चर्चेच्या इतक्या टोकावर जातो की तिथे त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होतात आणि त्याचा कालावधी जवळपास 2 महिने होता. धनंजय मुंडे यांच्याविषयी दररोज नवनवीन आरोप होत होते. कधी कृषी खात्याचं त्यांच्या कारभारावरनं होत होते, कधी कृषी खात्यामध्ये नियम बदलले म्हणून होत होते, कधी वाल्मिक कराड यांच्याशी त्यांची जवळीक असणं आणि वाल्मिक कराडांची गुन्हेगारांशी भूमिका, त्यांची वागण्याची पद्धत, स्थानिक गुन्हेगारी या सगळ्यांचा विषय चर्चा होता. अखेर धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या कुटुंबियांकडनं सुद्धा म्हणजे त्यांची तत्कालीन आधीच्या ज्या पत्नी होत्या, कालांतराने ते कौटुंबिक न्यायालयामध्ये वाद चर्चेचा झाला तो करुणा मुंडेंबरोबर आणि करुणा मुंडेंनी सुद्धा जगजाहीर धनंजय मुंडेंच्या विरोधात भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्या विरोधात फक्त तिथपर्यंतच नाही तर अंजली दमानी एका बाजूला टीका करत होत्या, दुसऱ्या बाजूला वेगवेगळे लोकप्रतिनिधी टीका करत होते. यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल अशी चर्चा त्यावेळेसपासून सुद्धा होती. वास्तविकतेत एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या नेत्यांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, अनेक ठिकाणी वाचवण्याचाही प्रयत्न केला, पण अखेर त्यांचा राजीनामा झाल्याचं आज स्पष्ट झालं. काल रात्रीच्या ज्या घडामोडी घडल्या ह्या NDTVला सर्वप्रथम दाखवल्या. ज्यावेळेस NDTVचे सहकारी आमचे राहुल कुलकर्णी यांनी जे फोटो आहेत ते समोर आणले गेले त्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतरनं मीडियामध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली. एका बाजूला धनंजय मुंडेंच्या वरद हस्तकाली असणारे वाल्मिक कराड यांना ज्या पद्धतीने धनंजय मुंडे वाचू पाहत होते, पण धनंजय मुंडेंनी घेतलेला स्टँड आणि त्यांच्यावर जे झालेले आरोप यामुळे कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार हे जवळपास रात्री स्पष्ट झालं होतं. एका बाजूला धनंजय मुंडे यांची काल रात्री देवगिरी बंगल्यावर अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल या नेत्यांबरोबर चर्चा सुरू झाली, मिटिंग सुरू झाली. या बैठकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाल्यामध्ये त्याच्यामध्ये मतमतांतर होते. एका बाजूला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे राजीनामा घ्यायला तयार नव्हते, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना पार्टीची प्रतिमा यावरनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाची भूमिका होती. सगळ्या घडामोडीमध्ये अखेर धनंजय मुंडे यांच्या बाबतचा जो निर्णय आहे तो सांगण्यासाठी अजित पवार रात्री 10:30-11च्या आसपास सागर बंगल्यावर गेले. देवेंद्र फडणवीसांचा जो बंगला आहे इथे गेले. त्या बंगल्यावर चर्चा सुरू झाली आणि मग सुरू झालं होतं की देवेंद्र फडणवीसांचं स्वतःच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मत त्यांनी मांडलं की जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी होत असेल पक्षाची आणि सरकारची तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा आहे. विधिमंडळामध्ये त्यांनी उद्या राजीनामा सादर करा अशा स्वरूपाची भूमिका थेट अजित पवारांसमोर मांडली. अजित पवारांनी संबंधित धनंजय मुंडेंना अशा स्वरूपाचा निरोप दिला गेला आणि
त्यानंतरनं रात्री उशिराच देवगिरी बंगला येथे अजित पवारांकडे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची भूमिका मांडली गेली. त्यांनी राजीनामा दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठेतरी मत मांडलं जात होतं की धनंजय मुंडे यांच्यावर खरंच कारवाई केली जाईल का आणि तशा स्वरूपामध्ये भूमिका खरंच प्रत्यक्षात आणली जाईल का. पण रात्री ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी स्वतः अजित पवारांकडे राजीनामा सादर केला, दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी सुनील तटकरे यांच्याशी आम्ही अनेकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांचे सगळ्यांचे मोबाईल बंद होते. अखेर मुख्यमंत्र्यांकडे धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक, एकदम निकटवर्ती ओळखले जाणारे प्रशांत जोशी हे सकाळी 9:30-10 वाजता गेले आणि त्यांनी संबंधित जो धनंजय मुंडेंचा राजीनामा आहे ते देत असल्याचं सांगितलं. तात्काळ मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्वीकारला आणि राज्यपाल महोदयांकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आला. त्यानंतरनं ज्यावेळेस विधानभवनमध्ये अजित पवार आले, अजित पवारांनी आपण ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस अजित पवारांचं स्पष्ट मत होतं की नैतिकतेच्या आधारावर आम्ही राजीनामा घेतलेला आहे आणि पहिल्यापासून नैतिकता ही भूमिका मांडत आहे. त्याचवेळी पुढच्या काही मिनिटांमध्येच मुख्यमंत्री विधानभवनमध्ये आले आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की आज आम्ही दिवसभरामध्ये ज्या घडामोडी आहेत त्याचवेळी मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे जो राजीनामा पाठवलेला आहे तो धनंजय मुंडे यांचा स्वीकारलेला आहे आणि राज्यपालांकडे पाठवलेला आहे. या दोन प्रमुख नेत्यांच्या नंतरनं विधिमंडळाचं कामकाजामध्ये विरोधक धनंजय मुंडेंचा मुद्दा काढणार, त्याचवेळी सत्ताधारी बाकांकडनं मात्र अबू आझमी यांनी औरंगजेबाचा मुद्दा जो होता तो काढला आणि प्रचंड सभागृहामध्ये जवळपास 3 वेळा सभागृह तहकूब झालं. अखेर विधानसभा आणि विधान परिषद दिवसभरासाठी तहकूब झाली. विरोधकांनी वास्तविक धनंजय मुंडेंचा राजीनामाचा मुद्दा काढणार, सरकारची कोंडी करणार असे राजकीय गणित खेळत असताना सत्ताधारी बाकावरनं मात्र अबू आझमींनी औरंगजेब हा एक उत्तम प्रशासक होता विधानावरनं केलेला गदारोळ आणि विरोधकांचीच कोंडी करून टाकली. आज दिवसभरामध्ये विधानभवनमध्ये सर्वाधिक चर्चा राहिली ती म्हणजे सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीतले अनेक नेते यांनी ज्या टीका केल्या त्याचा अखेर आज पडदा पहिल्यांदा पडला तो म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतरनं ओबीसी नेतृत्व चेहरा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेले उत्तम नेते, जे मोठे नेते मानले जातात ते छगन भुजबळ जे अजित पवारांबरोबर आहेत, अजित पवारांबरोबर भुजबळांना आता मंत्रिमंडळात परत एकदा संधी मिळेल याची चर्चा सुरू झाली आहे. मुंडेंच्या ऐवजी भुजबळ हे ओबीसी चेहरा आहे, मोठा चेहरा आहे आणि त्यांना संधी कदाचित या अधिवेशनाचा कालावधी संपण्याच्या आधीच मिळते की अधिवेशन संपल्यावर मिळते हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. पण तुर्तास तरी आत्ता धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे. यामुळे अनेक नेत्यांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे की फक्त राजीनामा होऊन चालणार नाही तर त्यांच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी किंवा न्याय व्यवस्थेतले उच्च रिटायर्ड जे न्यायाधीश आहेत यांच्या माध्यमातून याच्यावर सगळीकडे लक्ष ठेवलं जावं. कारण की भलेही धनंजय मुंडे हे मंत्री नसतील पण कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा किंवा दबाव हे प्रशासनावर टाकतील आणि अजून काही गोष्टी घडू शकतात. तुर्तास तरी मुंडेंचा राजीनामा झाला आहे. आता भुजबळांचं काय होणार हे देखील चर्चेचं असणार आहे. राष्ट्रवादी अजित पवारांसमोर ओबीसी चेहरा टिकवण्यासाठी कदाचित भुजबळांना समोर आणलं जातं आहे का की नवीन एखादा कोणी चेहरा आणला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पुढच्या काही दिवसात याबाबतच्या महत्त्वाच्या घडामोडी घडतील. तुर्तास इतकंच. धन्यवाद.